ची वाट पाहत होते. पण अशातच बातमी आली ती पुनर्परीक्षा होणार असल्याची. नीटचा पेपर 21 जूनला आता पुन्हा होणार आहे. कारण काय, तर नीटचा पेपर फुटला होता. कित्येक विद्यार्थ्यांकडे केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे प्रश्न होते आणि काही जणांकडे तर सगळा पेपरच होता. एका घटनेमुळं 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. प्रकरण इतकं डीप आहे की सीबीआय कडनं देशभरात छापेमारीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात लातूरमध्ये एका क्लास चालकाची चौकशी झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये छापे पडले. इतकंच नाही तर नांदेडमध्ये सीबीआयनं एका कुटुंबाची चौकशी केली आहे. या कुटुंबानं आपल्या मुलीसाठी नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. पण हा पेपर काही एका कॉलेजमध्ये सेट होत नाही. ही काही एका राज्यातली परीक्षा नाहीये. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे पेपर सेट करण्याचं काम आहे. पण तरी सुद्धा पेपर फुटला. कारण काय, तर पेपर सेट करणारे शिक्षक, ज्यांच्याकडे प्रश्न काढायची जबाबदारी असते, ज्यांच्याकडे गोपनीयता ठेवण्याची जबाबदारी असते, त्यांनीच पेपर फोडला. ते सुद्धा स्वतःच्या क्लासची लोकप्रियता वाढवण्यासाठी. पी.व्ही. कुलकर्णी ते मनीषा मांढरे, दोन शिक्षकांनी नीटचा बाजार कसा उठवला, त्यांच्या खासगी क्लासचा यात नेमका काय रोल आहे, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये 28 वर्ष केमिस्ट्री शिकवणारे शिक्षक साधारण 4 वर्षांपूर्वी रिटायर झाले. त्यांचं कुटुंब पुण्यात राहायला होतं, त्यामुळे ते पुणे ते लातूर असा प्रवास करायचे. पण रिटायरमेंट नंतर ते पुण्याला सेटल झाले आणि इथं खासगी कोचिंग क्लास सुरू केला. राज कोचिंग क्लासेस असं या क्लासचं नाव. हा क्लास चालायचा त्यांच्या घरातनं. लिमिटेड असे विद्यार्थी होते, पण फी मात्र मजबूत होती. खतरनाक गोष्ट म्हणजे त्यांच्या क्लासची फार जाहिरात नाही, कुठे चर्चा देखील नाही. पण क्लासला विद्यार्थी यायचे, खास करून विशेष क्लासला. या प्रकरणात मास्टर माइंड म्हणून अटकेत असलेल्या आणखी एक आरोपी म्हणजे प्राध्यापक मनीषा मांढरे. पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये मागच्या 24 वर्षांपासून बायोलॉजी शिकवणाऱ्या मॅडम यांचा देखील खासगी क्लास होता. तो सुद्धा घरातनच चालायचा. या क्लासची सुद्धा फार ही जाहिरात व्हायची नाही, पण गर्दीच्या बाबतीत हा क्लास सुद्धा सुपरहिट. आता दोन सिंपल प्रश्न पडतात. जर क्लासची फार मोठी जाहिरातच नव्हती, तर पोरं यायची कशी? आणि या दोघांचा नीटच्या पेपर फुटीशी संबंध आहे काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी सांगते. मनीषा मांढरे या पुण्याच्या ज्या सोसायटीमध्ये राहायच्या, त्याच सोसायटीमध्ये मनीषा वाघमारे नावाची एक महिला राहते. वाघमारे ही ब्युटी पार्लर चालवते, तर तिचा नवरा डेंटिस्ट आहे. आता माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार डेंटिस्ट म्हणून काम करत असताना त्याची लिंक जोडली गेली पी.व्ही. कुलकर्णींसोबत. तर दुसऱ्या बाजूला एका सोसायटीमध्ये राहत असल्यानं मनीषा वाघमारेची लिंक ही मनीषा मांढरेंसोबत जोडली गेली. मनीषा वाघमारे या दोघांसाठी काम करायची. स्वतःचं ब्युटी पार्लर असल्याने तिचा अनेक पालकांशी कॉन्टॅक्ट होता. यातनच ती जाहिरात करायची. मांढरे आणि कुलकर्णींच्या क्लासची ही जाहिरात व्हायची. हे दोघं मोठे प्रोफेसर आहेत, खूप चांगलं शिकवतात. हा फॅक्टर तर असायचाच, पण तिच्या या स्कीम मध्ये आणखी एक गोष्ट असायची. हे जे प्रश्न सांगतील ते प्रश्न हमखास येतील. आणि याच जोरावर मांढरे आणि कुलकर्णींच्या फारशा फेमस नसणाऱ्या क्लासेसला पोरांची गर्दी व्हायची. आता राहिलेला दुसरा प्रश्न, या दोघांचा नीटच्या पेपर फुटीशी संबंध काय? तर कुलकर्णी केमिस्ट्रीचा प्राध्यापक आणि मांढरे बायोलॉजीची प्राध्यापक. दोघांनाही मोठा अनुभव आणि याच अनुभवाच्या जोरावर त्यांची निवड झाली एनटीए मध्ये, नीटचा पेपर सेट करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये. मागच्या काही वर्षांपासून त्यांच्याकडेच नीटचा पेपर सेट करण्याची जबाबदारी होती. अर्थात हे सगळं पेपर सेट करायचे नाही, तर प्रश्न काढायचे. पण यांच्याकडे पेपरचा ऍक्सेस होता. आता पेपर फोडण्यासाठी त्यांनी एक सोपी ट्रिक वापरली. जर सगळाच पेपर फुटला असता तर संशय हा वाढला असता. त्यामुळे हे दोघं आपल्या क्लास मधल्या मुलांना प्रश्न सांगायचे. आणि यासाठीची विशेष ट्रिक होती ती विशेष क्लासेसची. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच नीटच्या परीक्षेला काही दिवस राहिलेले असताना, या दोघांनी आपल्या पुण्यातल्या घरी विशेष क्लास घेतले. काही तासांच्या या क्लाससाठी लाखो रुपये फी घेण्यात आली. अगदी निवडून निवडून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या विशेष क्लाससाठी विद्यार्थ्यांना हिरण्याचं, त्यांच्या या पालकांना माहिती देण्याचं काम मनीषा वाघमारे करायची. या काही तासांसाठी होणाऱ्या क्लासमध्ये हे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न सांगायचे. कुलकर्णीने तर आपल्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न सांगितले, मग त्यांचे पर्याय सांगितले आणि सगळ्यात शेवटी त्यांची उत्तरं देखील सांगितली. नुसत्या सांगण्यावरती तो थांबला नाही, तर हेच प्रश्न त्यांनी पोरांना लिहून ठेवायला सांगितले. हेच प्रश्न त्याच पर्यायांसह नीटच्या पेपरमध्ये आले. आता हे सगळं कुलकर्णीने दोन गोष्टींसाठी केलं. एक अर्थातच पैसा, आणि दुसरं म्हणजे त्याला त्याचा क्लास सुपरहिट करायचा होता.
जर आपण सांगितलेले पर्याय आणि उत्तरासह विद्यार्थ्यांकडनं पाठ करून घेतलेले प्रश्न नीट मध्ये येत असतील तर आपल्या क्लासची लोकप्रियता वाढेल. विशेष क्लाससाठी लाखो रुपये देऊन मुलं येतील आणि आपली स्कीम हिट होईल असा त्याचा अंदाज होता. पण बातम्यांनुसार त्याच्या एका विद्यार्थ्याने कुलकर्णीने लिहून दिलेले प्रश्न आपल्या बाकीच्या क्लासमधल्या मित्रांना पाठवले आणि जेव्हा नीटची परीक्षा झाली तेव्हा कुलकर्णीने दिलेले प्रश्न आणि नीटच्या परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न हे मॅच झाले आणि कुलकर्णी पुरता अडकला. सीबीआयनं या प्रकरणात अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे याला अटक केली. लोखंडेने नीटचा पेपर नाशिकच्या शुभम खैरनारला पाठवला होता. शुभमनं तो राजस्थानला पाठवला. तिथनं तो हरियाणा आणि देशाच्या इतर भागांमध्ये पोहोचला. पण धनंजय लोखंडेला पेपर हा मनीष वाघमारेने दिला असं बातम्यांमधनं सांगण्यात येते. त्यामुळे आता मनीष वाघमारेला कुठल्या पेपर सेटरने पेपर दिला याचं कोडं तिच्या चौकशीतनं सुटणार आहे. मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे हे नीटचा पेपर झाला त्या दरम्यान सतत कॉन्टॅक्ट मध्ये होते. दोघांनी आपापसातले काही मेसेजेस डिलीट केल्याचं देखील सांगण्यात येते. बरं इतकंच नाही तर मनीषाच्या ब्युटी पार्लरला सेफ हाऊस असं नाव देण्यात आलं होतं, जिथं पेपर विकण्यासंदर्भात डील्स व्हायच्या. नीटच्या परीक्षेदरम्यान मनीषाच्या अकाउंटवरती 21 वेगवेगळ्या अकाउंट्सवरनं तब्बल 20 लाख रुपये जमा झाले होते. पण अर्थातच मनीषाकडे पेपर पोहोचत होता पेपर सेट करणाऱ्यांकडनंच, ज्यांच्यावरती विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी होती. आणि त्यांनीच पेपर फोडले स्वतःचे खासगी क्लास हिट करण्यासाठी. आता या प्रकरणात नाशिक, नांदेड आणि पुण्यातल्या काही क्लासेसची चौकशी होणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात कुलकर्णी आणि मांढरेला न्यायालयानं प्रत्येकी 14 दिवसांची सीबीआय कोठडी